मुश्रीफ साहेबांचा विकास हा शाश्वत विकास नाही असं मी नक्कीच सांगू शकतोय. गोरगरिबांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम राज्याचे कर्तव्यवान मंत्री माझ्या शेजारीच आहेत. हजारो एकरची प्रॉपर्टी आहे. तर बाकीचे तगडे जरी म्हटलं तरी हे बोलण्यातच आहे. आम्ही पिकवते जगाचा पोशिंदा आम्ही. ही मूठ उघडी सोडली आहे. ही जर मूठ झाकली तर जग चिरडून आण आणि पाणी या नरेंद्र मोदीला आम्ही तुकडा टाकतोय. त्यावेळी तो तिथे दिल्लीत गप्पा गोष्टी मारते. तिघांची युत्याने आम्हाला नाही भीती. गद्दारांना गाडण्याची ही वेळ आहे. शेतकऱ्यांसाठी हाडाचा काढा आणि रक्ताचं पाणी माळी साहेबांनी सावंतवहिनी केल्याशिवाय राहणार नाहीत. कागल तालुक्यातील म्हाकवे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी आज आलेली आहे आणि माझ्यासोबत आता काही शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याशी मी आज थेट बातचीत करते आहे. आणि आपण सध्या बघतोय की निवडणुकीची पार्श्वभूमी आपल्याकडे आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय समीकरणं थोडीशी बदलली गेली आहे. तर काय वाटतं याच्याबद्दल? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या संदर्भात राजकीय समीकरणं असं तुम्ही म्हणलात. देश पातळीवर राज्य पातळीवरती राजकीय समीकरण जरी बदलली तर कागल तालुका हा स्वाभिमानी जनतेचा तालुका आहे. मंडलिक साहेबांच्यावरती अतोनात प्रेम करणार आहे आणि या मतदारसंघामध्ये मंडलिक साहेबांनी आणि माजी खासदार संजयदादा मंडलिक साहेबांनी अतिशय नंदनवन केलेलं आहे. मंडलिक साहेबांनी तर कॅनॉल आणि नदीच्या द्वारे या भागाला पाणी पुरवठा करून हरित क्रांती घडवून आणलेली आहे. पुरोगामी विचाराचा वसा आजसुद्धा संजयदादा मंडलिक साहेबांनी आहे तशा पद्धतीनं जोपासलेला आहे. त्यामुळं शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार यांना प्रचंड मताधिकानं म्हाकवे गावातील मतदान केल्याशिवाय राहणार नाही, त्यांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही अशी मला पूर्ण खात्री आहे. या काकांनी सांगितलेलं आहे की गावामध्ये आपल्याकडं हरित क्रांतीचा विकास झालेला आहे आणि पण बाकीचे दुसरे गट पण आहेत ते सुद्धा तगडे आहेत, प्रतिस्पर्धी आहेत. मुश्रीफांचा गट वगैरे असेल तर मग तुम्हाला मंडलिकच असं का वाटतंय? एक म्हणजे या गावामध्ये मंडलिक साहेबांनी प्रेम केलं, मंडलिक साहेबांच्यावर प्रेम केलेलं आहे आणि त्यांच्या एकूण एकाच्या कामाची जर नोंद घेतली तर इतर बाकीचे तगडे जरी म्हटलं तरी हे बोलण्यातच आहे. त्याच्याशिवाय म्हणजे मंडलिक साहेबांनी केलेलं ह्या गावावरती प्रेम हे अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं आहे आणि तेच असून त्या पद्धतीनं त्या म्हाकवे गाव हे धनुष्यबाणावरती मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देणार आहे. आता आपण बघितलं की बऱ्याच वर्षांपासून मुश्रीफ हे मंत्रिपद त्यांच्याकडे राहिलेलं आहे. मग गावाकडे असं त्यांनी लक्ष दिलं नाही का? काय विकास? कसा आहे, मुश्रीफ साहेबांचा विकास हा शाश्वत विकास नाही असं मी नक्कीच सांगू शकतोय. सदाशिवराव मंडलिक साहेबांनी जे विचार म्हणजे जोपासलं, त्यांचं विचार ही सर्वसामान्य जनताचा आत्तापर्यंत पुढे नेत आलेली आहे. म्हणजे डाव्या कालव्यातून पाणी सोडणे वगैरे हा शाश्वत विकास आहे. किंवा कारखान्याच्या माध्यमातून जो मंडलिक साहेबांनी जो विकास केला, तरुणांना जे रोजगार निर्मिती करून दिली, ह्या पद्धतीचा विकास हा नक्कीच शाश्वत विकास आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणूनच आपल्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो की आपले शिवानंद माळी साहेब आणि लक्ष्मी सावंतवहिनी हे आपले शिवसेनेचे 2 अधिकृत उमेदवार आहेत. हे दोघेही उच्च शिक्षित आणि चांगले आहेत. मंडलिक साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन हे आता ह्या उमेदवाराला म्हणजे या निवडणुकीला सामोरे चाललेले आहेत. त्यामुळे नक्कीच लोकांचा आपल्या बाजूनं चांगला कल आहे आणि म्हणूनच मी निश्चितपणे सांगू शकतो की धनुष्यबाण या चिन्हाचा आपल्या निश्चितच विजय होणार आणि तो भगवा फडकणार याची मला ग्वाही आहे. याच गटाचे हे दोन्ही उमेदवार जे आहेत तर ते थोडे राजकारणामध्ये उतरलेले आहेत आणि जिल्हा परिषद निवडणूक आपल्याकडे सुरू होते. तर याच्याबद्दल काय वाटतं? त्या उमेदवारांना का संधी द्यावी? जिल्हा परिषद पंचायत समिती 2026 याचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि तालुक्यामधली तिन्ही गट एकत्र आलेले आहेत आणि तिन्ही गटातले जर उमेदवार जर बघितले तर प्रस्थापित उमेदवार आहेत. आणि आमचे नेते संजयदादा मंडलिक यांनी सर्वसामान्य उमेदवार दिलेले आहेत आणि ही सर्व उमेदवार ही कागलची जनता, ही म्हाकवे जिल्हा परिषदमधील जनता ही मंडलिकांचा विचार मानणारी आहे. आणि आजपर्यंत आमचे दैवत स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी वैचारिक राजकारण केलेलं आहे. त्यांचा विचाराचा वसा आणि वारसा घेऊन संजयदादा मंडलिक हे मार्गक्रमण करत आहेत आणि आजपर्यंत संजयदादांच्या माध्यमातून असेल किंवा मंडलिक साहेबांच्या माध्यमातून असेल जे विकासगंगा, जे विकास झालेला आहे, शाश्वत विकास, हरित क्रांती जी झालेली आहे
कॅनॉलचं पाणी येऊन हरित क्रांती झाली आहे, त्यानंतर कारखाना उभा केला, त्यातून रोजगार निर्मिती झालेली आहे. ह्या सगळ्याच्या बळावर माकवी मतदारसंघातील जनता ही धनुष्यबाण या चिन्हावर शिक्का मारून बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करणार, याविषयी काय शंका नाही. होऊ गाठलेल्या जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतच्या निवडणुकामध्ये आदरणीय आमचे ज्येष्ठ सहकारी शिवानंद माळीसाहेब आणि बाणगे पंचायत समितीचे उमेदवार लक्ष्मीताई सावंत या 2 उमेदवारांना अगदी तगडे उमेदवारांना फाईट देऊन असंख्य असं प्रचंड बहुमताने विजय येतील याच्यावरची माझा ठाम विश्वास आहे. आणि माळीसाहेबांच्या अनेकांच्या चुली पेटवण्याचं काम केले मागील 5 वर्षापर्यंत. आज जे अंध होते त्यांच्या घरी स्वतः जाऊन त्यांना डोळ्याचे ऑपरेशन करून घरापर्यंत आणून पोच करण्याचं काम त्यांनी केले. विधवा निराधार यांची अनेकांची घरकुल योजना असेल, कोणतीही शासनाची योजना असेल, ते काम पोचवण्याचं काम मागील 5 वर्षात माळीसाहेबांनी केलेलं आहे. आमचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा त्यांना आहे आणि येणारा हा काळ आहे तो म्हणजे गद्दारांना गाडण्याची ही वेळ आहे. आणि ह्या मतदारसंघातील जनता आणि तालुक्यातलीच जनता एकनिष्ठ राहून दोन्ही उमेदवारांना नाही तर इंडिया आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून देऊन राज्यातील जनतेला न्याय द्यायचा आणि शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करण्यासाठी इथून पुढं माळीसाहेबसुद्धा आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, 7-12 कोरा करणार म्हणून सांगितलेलं आहे. आज उसाला हमीभाव द्या ना, 5,000 टन द्या, आम्हाला शेतकरी आम्ही पिकवते, जगाचा पोशिंदा आम्ही, ही मूठ उघडी सोडली आहे. ही जर मूठ झाकली तर जग चिरडून मला आण आणि पाणी ह्या नरेंद्र मोदीला आम्ही तुकडा टाकतोय. त्यावेळी तो तिथे दिल्लीत गप्पा गोष्टी मारते आणि हे स्वतः दिल्ली जाऊन बोलण्याची आमची ताकद आहे. वाहन अंगावरनं गेलं तरी आम्ही मागं हटलो नाही. शेतकऱ्यांसाठी हाडाचा काढा आणि रक्ताचं पाणी माळीसाहेबांनी सावंतवहिनी केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ज्या गोरगरिबांच्या चुलीत पाणी ओतण्याचं काम राज्याचे कर्तव्यगान मंत्री माझ्या शेजारीच आहेत, 1000 एकरची प्रॉपर्टी आहे, त्यांचा 7-12 जरी काढला आणि अनेकांची प्रॉपर्टी मंत्र्यांची जर काढली तर राज्यातील शेतकऱ्यांचा 7-12 कोरा झाल्याशिवाय राहणार नाही. आपण बघतोय की कागल तालुक्यामध्ये मंडलिक गटाला हे मताधिक्य भरपूर जाणार आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. पण मुश्रीफ गट असेल किंवा 3 गट एकत्र झालेले आहेत, त्यामुळं त्यांचं बलाढ्यसुद्धा प्रचंड आहे, ते सुद्धा तितकेच हक्काचे दावेदार आहेत. काय वाटतं याबद्दल? हे तिघेजण जरी एकत्र असले तरी आज जनता आमच्या पाठीशी आहे, त्याच्याबद्दल आम्हाला विश्वास आहे. आणि हे आमचे उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत. शिवानंद माळी साहेब तर ते अगोदरचे सदस्य जिल्हा परिषद सदस्य होते. त्यानंतर आमच्या सावंत मॅडम त्या पण MCOM BEd आहेत. त्यामुळं आम्हाला आमचे उमेदवार निवडून येतील याबद्दल काही शंका वाटत नाही. तिघांची युती आणि आम्हाला नाही भीती, त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. आमचे उमेदवार हे विजयी होणारच. आपण बघितलेलं आहे की कागल तालुका जो आहे आणि म्हाकवे जिल्हा परिषद मतदारसंघ, तर त्या प्रत्येक ग्रामस्थांचा कौल जो आहे तर तो सगळा मंडलिक गटाला जातो, यामध्ये काहीच शंका नाही आहे. आणि तुम्ही सगळे पाहत रहा शाहू न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या न्यूज चॅनलला कॉमेंट करून नक्की आम्हाला कळवा.